घरात चोरी झाल्यावर किंवा अडचणीच्या वेळी ज्या पोलिसांकडे आपण संकटात धाव घेतो त्याच वर्दीतल्या काही लोकांनी एका व्यापाऱ्याच्या घामाच्या कमाईवर डल्ला मारल्याचा कट रचला। डोळ्यातील मिरची फूट फेकली, बनावट पत्रकार उभा केला आणि दरोड्याच्या पैशाची पोलीस चौकीतच वाटणी केली। हा सगळा प्रकार ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की जर राक्षसच भक्षक बनले तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा। चला तर पुण्याला हादरणाऱ्या या दरोड्याचे संपूर्ण सविस्तर घटनाक्रमांक जाणून घेऊया। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। पुणे आणि पिंपरी चिंचवड हा भाग रिअल इस्टेट आणि उद्योगधंद्यांचा मोठा पट्टा आहे आणि इथे रोख रकमेचे व्यवहार नेहमीचेच आहे। तळेगाव दावाडी येथे राहणारे 35 वर्षीय व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या मध्यस्थीने चव्हाण एंटरप्राइजेस नावाच्या कंपनीला तब्बल 1 कोटी रुपयाची रोकड हवी होती। हाच व्यवहार पूर्ण करण्यासाठी 18 जुलैला दुपारी 1 ते 2च्या सुमारास हर्षवर्धन पवार आपल्या एका कामगारांसह सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्मा जवळ पोहोचले। गाडी 2 वेगळ्या बॅगेमध्ये 1 कोटी रुपये होते, पण या व्यवहाराची खबर आधीच काही गुन्हेगारांपर्यंत पोहोचली होती आणि ही खबर पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याच गाडीचा चालक विक्रम चाकणकर होता। 44 वर्षीय विक्रम चाकणकर हा धायरीचा रहिवाशी। या संपूर्ण कटाचा तोच मास्टर माइंड ठरला। त्याने आपल्या साथीदारांना पैशाची नेमकी माहिती पुरवली। यात सामील होते अमय कारले, गणेश कदम आणि या सगळ्या कटाचा सूत्रधार स्वतः पत्रकार म्हणवणारा आशिष तिवारी होता। विशेष म्हणजे आशिष तिवारी या अमय कारले एकाच इमारतीत राहत होते आणि सगळे टोळीबाज एकाच परिसरातले। नियोजन अगदी बारकाईने केलेलं होतं। पैसे नरे इथल्या एका बँकेत जमा करायचे होते आणि गाडीने नेहमीच्या मार्गाने नरे पुलावरून जाणे अपेक्षित होते, पण चालक विक्रमने ठरलेल्या कटाप्रमाणे गाडी अचानक पुलावरून वळवली आणि मुंबई बेंगलोर हायवेच्या दिशेने नेली। हा मार्ग बदल जाणीवपूर्वक होता, कारण निर्जन जागी गाडी नेऊन दरोडा घालणे सोपे जाणार होते आणि त्याचबरोबर नरे पोलिसांचे कार्यक्षेत्र बदलून तांत्रिक फायदा उचलता येणार होता। टोळीने आधीच ठरवले होते की पोलिसांचा बनाव करायचा, हा पैसा 2 नंबरचा आहे अशी भीती दाखवली की व्यापारी घाबरून तक्रार करणारच नाही। गाडी नरे पुलावर पोहोचताच आधीच टपून बसलेल्या दुचाकीवरून 2 अनोळखी व्यक्ती आल्या। त्यांनी आक्रमकपणे गाडी अडवली। आम्ही पोलीस आहोत, तुम्ही 2 नंबरचा माल घेऊन जाताय, गाडी बाजूला घ्या अशी दमदाटी सुरू केली। पोलिसांच्या नावाचा वापर करून त्यांनी हर्षवर्धन पवार यांच्या मनात भीती निर्माण केली। गाडी थांबताच बॅगा हिसकवण्याचा प्रयत्न सुरू झाला। पवार यांनी आपल्या कष्टाच्या पैशांसाठी कडाकूड प्रतिकार केला, पण दरोडेखोरांनी थेट त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली। याच गोंधळात मध्यस्थ किरण आपटे यांनी प्रचंड धाडस दाखवले। 73.5 लाख रुपये असलेली एक बॅग घेऊन ते गाडीतून पळ काढण्यात यशस्वी झाले आणि यामुळे संपूर्ण 1 कोटीची रक्कम टोळीच्या हाती लागली नाही, पण डोळ्यात मिरची गेल्याने हर्षवर्धन पवार गाडीतच अडकले। त्यांच्याकडे उरलेल्या 26.5 लाखाची दुसरी बॅग होती। दरोडेखोरांनी चालकाला थेट खेड शिवापूर पोलीस चौकीकडे गाडी नेण्यात भाग पाडले, कारण गुन्हा नरे हद्दीत घडूनही चौकीत त्यांचे बाकी वर्दीतले साथीदार आधीच वाट पाहत होते। दुपारी 2 वाजता गाडी चौकीत पोहोचली आणि तोतया पत्रकार आशिष तिवारी यांनी उतरून मोठमोठ्याने ओरडू लागला, मी पोलीस आहे, या 2 नंबर वाल्यांना पकडून आणलंय। चौकीत उपस्थित होत्या राजगड पोलीस ठाण्याच्या महिला हवालदार प्रतिमा निक्कम आणि पोलीस नाईक अजित मिस्त्री। इथल्या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे प्रतिमा निक्कम आदल्या दिवशी 24 तास ड्युटीवर होत्या आणि त्या दिवशी त्यांना सुट्टी होती, तरी त्या वर्दी घालून चौकीसमोरच्या एका हॉटेल बाहेर याच गाडीची वाट पाहत बसल्या होत्या। यावरून हे स्पष्ट होतं की आशिष तिवारी आणि प्रतिमा निक्कम यांच्यात आधीच साटेलोटे झाले होते। चौकीत पोहोचल्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी निक्कम आणि मिस्त्रींनी उलट पवार यांनाच धमकवायला सुरुवात केली। तुम्ही 2 नंबरचा धंदा करता, आताच अटक करतो अशी भीती घातली गेली। याच दबावाखाली टोळीने पवार यांच्याकडच्या 26.5 लाखांपैकी 20 लाख रुपये गुपचूप बाजूला काढले। रेकॉर्डवर फक्त 6.5 लाख दाखवायचे आणि उरलेले 20 लाख स्वतः खिशात घालायचे, असा हा हिशोब होता। ही रक्कम आशिष तिवारीने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत लपवली आणि यात प्रत्यक्ष मदत केली महिला हवालदार प्रमिला निक्कम यांनी। हा कट पूर्ण यशस्वी झालाही असता, पण राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना गुप्त सूत्रांकडून खेड शिवापूर चौकीत काहीतरी संशयास्पद घडत असल्याची कुणकुण लागली। आपले बिंग फुटल्याचा संशय आल्याने निकम यांनी जाधव यांना फोन करून खोटी माहिती दिली की मोठी रोकड पकडली आहे, पण जाधव वेळ न दडवता तातडीने चौकीत पोहोचले आणि त्यांच्या अचानक येण्याने भ्रष्ट पोलीस आणि तोतिया पत्रकाराची अक्षरशः तारांबळ उडाली।
पैसे लपवताना चौकीत पैशांचा जणू पाऊसच पडला. जाधव यांनी स्वतः पैशाची मोजदाद केली तेव्हा मोठी तफावत आढळली आणि अखेर डिक्कीत लपवलेले 20 लाख रुपये समोर आले. वरिष्ठांच्या दबावामुळे घाबरलेल्या टोळीला ती रक्कम तत्काळ पवार यांना परत करावी लागली. महत्वाची गोष्ट म्हणजे खेड शिवापूर चौकीत सीसीटीव्ही एकतर बसवलेले नव्हते किंवा बंद ठेवलेले होते, पण चौकी समोरच्या एका हॉटेलचा कॅमेरा मात्र सुरू होता आणि त्यातच आशिष तिवारीने पैसे काढून डिक्कीत लपवतानाचा आणि प्रतिमा निकम यांच्या सहभागाचा संपूर्ण प्रकार कैद झाला. हा निर्णायक पुरावा ठरला. या घटनेनंतर संतोष जाधव यांनी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेजसह गोपनीय अहवाल सादर केला. गुन्हा मूळचा नरे म्हणजेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ उपयुक्त सागर कवडे यांनीही याची गंभीर दखल घेतली. सुरुवातीच्या एफआयआर मध्ये पोलिसांची नावे नव्हती, पण सीसीटीव्ही पुरावे समोर येताच पूर्वनी गुन्हा दाखल करत प्रतिमा निकम आणि अजित मिस्त्री यांना सह आरोपी करण्यात आलं. आशिष तिवारीला नरे पोलिसांनी 24 जुलैला रात्री अटक केली असून न्यायालयाने त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांवर दरोडा, अपहरण, खंडणी, कट रचना आणि हत्यागिरीच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय तिवारी, विक्रम चाकणकर, अमय कारले आणि गणेश कदम यांना अटक झाली. पण प्रमिला निकम आणि अजित मिस्त्री यांच्यासह 6 आरोपी अद्याप फरार आहेत. पोलीस खात्यातलेच लोक फरार असल्याने तपासाच्या पद्धती आणि पळवाटा त्यांना आधीच माहिती असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान बनले आहे. एका बातमीनुसार प्रमिला निकम यांचा हा पहिलाच प्रताप नव्हता. काही दिवस आधी याच चौकीत दाखल झालेली एक गंभीर पॉक्सो तक्रार दाखवण्याचा आणि तिला अपघात भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि त्यावेळीही संतोष जाधव यांच्या हस्तक्षेपामुळे सत्य समोर आलं होतं. मंडळी, हा दरोडा फक्त 1 कोटी रुपयाचा नव्हता, तर तो सामान्य माणसांच्या पोलिसावरच्या विश्वासावर घातलेला दरोडा होता. पोलीस चौकीतच लुटीच्या पैशांची वाटणी होते. यातून व्यवस्था आतून किती पोखरली गेली आहे ते दिसते. तो त्या पत्रकारांचा सुळसुळाट आणि पोलीस चौकींमधला सीसीटीव्हीचा अभाव, या दोन्ही गोष्टी थांबल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. संतोष जाधव यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी असतात म्हणून अशी प्रकरणे उघडकीस येतात. पण प्रश्न हा उरतोच की निकम यांच्यासारख्या प्रवृत्तींवर आधीच कठोर कारवाई का झाली नाही? फरार आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शिक्षा झाली तरच बाकी वर्दीवरचा उडलेला विश्वास पुन्हा उभा राहू शकतो. तुम्हाला काय वाटतं? अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्थेत नेमके काय बदल व्हायला हवे? तुमचे विचार आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.